नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. पोलिसांनी पकडलेल्या अतिरेकी दहशतवादी जो आहे मोहम्मद कसाब याचं वकीलपत्र कोणी घ्यायचं यावरून वाद सुरू आहे. काही वकिलांचं असं म्हणणं आहे की मोहम्मद कसाबचं वकीलपत्र कोणत्याही परिस्थितीत घेता कामा नये. याचं कारण मोहम्मद कसाबने या देशावर हल्ला केलाय. काही वकिलांचं असं म्हणणं आहे मोहम्मद कसाबला वकील मिळाल्याशिवाय या देशातली कायद्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. काल आणि आज अशा घटना घडलेल्या आहेत की दोन वकील, एक अशोक सरोगी मुंबईतले वकील आहेत, त्यांनी वकीलपत्र घेण्याविषयी बोलले. शिवसेनेने त्यांच्या घरावर मोर्चा काढला आणि आज अमरावतीमध्ये महेश देशमुख यांनी मोहम्मद कसाबचं वकीलपत्र घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या घरावर शिवसेनेने हल्ला केला, मोडतोड केली. या क्षणाला त्यांच्या घरावर आणखी एक मोर्चा आलाय अशी माझी माहिती आहे. माझा प्रश्न म्हणूनच आजचा आहे, दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का? माझ्या सोबत आहेत दहशतवाद्याचं वकीलपत्र घेऊ इच्छिणारे अमरावतीचे वकील ॲडव्होकेट महेश देशमुख. हे आपल्या स्टुडिओमध्ये येणार होते, पण त्यांच्या घरावर दिवसभर जे मोर्चे येत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयी शंका निर्माण झाली आहे, म्हणून ते आता आपल्यासोबत फोनवर असतील. आपल्या सोबत आहेत आमच्या फोर्ट स्टुडिओमधून ॲडव्होकेट राजीव पाटील. राजीव पाटील हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष आहेत. माझ्यासोबत दिल्लीहून आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी आज मोहम्मद कसाबचं वकीलपत्र घ्यायला जाहीरपणे विरोध दर्शवलाय. कोणत्याही वकिलांनी हे वकीलपत्र घेऊ नये असं राऊत यांचं म्हणणं आहे. आणि माझ्यासोबत मुंबईतूनच आहेत ॲडव्होकेट दिनेश मोटा, ज्यांना कोर्टाने सांगितलं होतं की मोहम्मद कसाबचं वकीलपत्र घ्या आणि ज्यांनी देशप्रेमाची ग्वाही देऊन हे वकीलपत्र घ्यायला नकार दिला. मी आपल्या चर्चेची सुरुवात करतोय ॲडव्होकेट महेश देशमुख यांच्यापासून. महेश देशमुख हे आपल्याबरोबर फोनवर आहेत. ॲडव्होकेट देशमुख, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे, मोहम्मद कसाबचं वकीलपत्र घ्यावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, मी जे करत आहे ते काही अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे. म्हणजे घटनेनं त्याला दिलेला तो अधिकारच आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कुठली अनलॉफुल गोष्ट करत नाही आहे. नाही, पण ॲडव्होकेट देशमुख मला सांगा, मुंबईतले वकील हे करायला धजावत नसताना, काही वकिलांच्या संघटनांनी वकीलपत्र घेऊ नये असं म्हटलेलं असताना, तुम्ही अमरावतीहून कोर्टामध्ये अर्ज केलात की मला वकीलपत्र घ्यायचंय, अजून हेही आपल्याला माहित नाही की कसाबला तुम्हाला द्यायचंय की नाही, पण तुम्ही कोर्टात अर्ज केलात, याचं कारण काय? ही उत्सुकता तुम्ही का दाखवली? नाही, माझं म्हणणं एकच आहे की मी जो अर्ज केला कोर्टात तो मला फक्त परवानगी मिळावी त्याला भेटण्याची. कशासाठी भेटायचंय तुम्हाला मोहम्मद कसाबला? त्याला मला वकीलपत्र द्यायचं आहे नाही आहे हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्हाला भेटायचंय कशासाठी मोहम्मद कसाबला? हा वकीलपत्र दाखल करण्याकरता. म्हणजे तुम्ही त्याचे वकील बनू इच्छित आहे ना? हो. का बनू इच्छित आहे हे मी तुम्हाला विचारतोय. नाही, घटनात्मक त्याचा तो अधिकारच आहे आणि तो डावलल्यात चालला, त्याच्यावर अन्याय होऊन झाला. तो मला सांगा ॲडव्होकेट देशमुख, मोहम्मद कसाबवर अन्याय होतोय, ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला, अनेक निरपराध मारले, त्याच्यावर अन्याय होतोय. अन्याय हा शब्द तुम्ही वापरलाय म्हणून विचारतो, असं तुम्हाला का वाटतंय? नाही, शेवटी लोकशाही आहे ना. बोला ना, लोकशाही सविस्तर सांगा जरा. लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये काही जरी करायचं असलं तर ते लॉफुलच होईल. आज आपण सांगू नाही शकत तो निर्दोष आहे नाही आहे. तुमचं असं म्हणणं आहे मोहम्मद कसाब हा निर्दोषही असू शकतो? नाही, मी कुठं म्हणणार आहे, ते कोर्ट ठरवल तो आहे नाही आहे. पण वकील म्हणून त्याचं निर्दोष पण सिद्ध करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते तुम्ही करणार असाल तर आधी तुम्हाला कन्व्हिन्स व्हावं लागेल. नाही, त्याची बाजू मांडणं माझं कर्तव्य आहे. तो निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवल. ठीक आहे, मी जातोय ॲडव्होकेट दिनेश मोटा यांच्याकडे. दिनेश मोटा, महेश देशमुखांनी वकीलपत्र घ्यायची उत्सुकता दाखवली. दिनेश मोटा यांनी वकीलपत्र नाकारलं, अजिबात घेणार नाही असं सांगितलं. ॲडव्होकेट मोटा, मला सांगा, हा निर्णय तुम्ही का घेतलात? असं आहे साहेब, माझ्या घरामध्ये येऊन एक बाहेरचा माणूस माझा भाऊ बांधवांना मारून आणि तुम्ही मला सांगता, ते मला सांगतात की तुम्ही त्याचं वकीलपत्र घ्या, हे मला मान्य नाही आहे आणि माझं अंतरात्म्याला मान्य नाही आहे, म्हणून मी हे घेतलं नाही आहे. पण ॲडव्होकेट मोटा, हे वकीलपत्र नाकारल्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुमची सनद जाऊ शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
मी ते सगळं लक्षात घेऊनच मी हे निर्णय घेतला. ह्या निर्णयामध्ये माझी संपूर्ण घरवाले म्हणजे माझी बायको, माझी आई सगळे माझ्या पाठीमागे आहे. अगदी मी येतो ऍडव्होकेट मोठा तुमच्याकडे. मी जातोय आता खासदार संजय राऊत यांच्याकडे. संजय राऊत, दोन वकील आपण पाहिले. एक ऍडव्होकेट महेश देशमुख आहे ज्यांना वकीलपत्र घ्यायचं आहे कसाबचं. दुसरीकडे ऍडव्होकेट दिनेश मोठा आहेत ज्यांना वकीलपत्र घ्यायचं नाहीये. ते म्हणतात मी देशाच्या विरुद्ध काम करणार नाही. आता मला सांगा तुमची भूमिका काय आहे? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे आणि भूमिका शिवसेनेची राजकीय भूमिका नसून या देशातल्या 100 कोटी जनतेची भूमिका आहे की ज्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई शहरामध्ये घुसून ज्या निर्घृणपणे आमच्या भावांचे, आमच्या बहिणींचे, आमच्या सर्व देशवासियांचे मुडदे पाडले. आम्ही संपूर्ण टीव्हीवर पाहिलं. हे अतिरेकी गोळीबार करतायत, बॉम्ब फोडतायत. यांना कुठल्या कायद्यानं तुम्ही वकील देणार आहात? ही लोकशाही आणि न्याय प्रक्रिया ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण ज्या पद्धतीनं रक्ताचे सडे या मुंबई शहरात पाडले, एकाही वकिलाने यांचं वकीलपत्र घेऊ नये. आणि जर वकीलपत्र घेण्याचा प्रयत्न केला तर आपण काय झालंय पाहिलंय. मुंबई शहरातच काय, महाराष्ट्रात कोणीही वकीलपत्र घेऊ नये या मताचा आम्ही आहोत. शेवटी हा प्रश्न देशाच्या अस्मितेचा आहे, या देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेचा आहे. कुठलाही पाकिस्तानी नागरिक कधी कुठेही घुसतो, हातात बंदुका घेतो आणि आमच्यावर गोळ्या चालवतो आणि आमच्या न्यायालयात त्याचा बचाव करायला वकील उभे राहणार, ही शर्मेची गोष्ट आहे. मला असं वाटतं या कसावरती खटले नंतर चालतील. यांचे वकीलपत्र घेणाऱ्या लोकांवरती आधी खटले चालवा देशद्रोहाचे आणि यांचे मेंदू तपासा, यांच्या मेंदूत आणि हृदयात काय भरलेलं आहे. ते अत्यंत सिरियस गोष्ट आहे. कुठले तरी देशमुख नावाचे वकील आपण मगाशी बोलत होतो, कुठली लोकशाही आणि कुठला कायदा आम्हाला सांगतायत. त्यांचं म्हणणं आहे की कसाबचं वकीलपत्र घेणं हे घटनात्मक अधिकार आहे. अहो, कुठल्या घटनात्मक अधिकाराने हा पाकिस्तानी माणूस या देशामध्ये घुसला आणि आमच्या लोकांचे मुर्दे पाडले, यांच्या नातेवाईकांचे मुर्दे पाडले नाहीत म्हणून हे अशा प्रकारची भाषा करतायत. जेव्हा ह्यांच्या आया बहिणींचे मुर्दे पडतील आणि त्यांना त्याच्या डोळ्यासमोर मारलं जाईल तेव्हा असं बोलायला घालवणार नाहीये. अगदी मी जातोय ऍडव्होकेट राजीव पाटील यांच्याकडे. ऍडव्होकेट राजीव पाटील हे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट पाटील, मला सांगा, तुम्ही ऐकलं दोन वकील काय म्हणतायत, खासदार संजय राऊत काय म्हणतायत, तुमची वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून काय भूमिका आहे? मुळामध्ये प्रश्न तुम्ही जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक आरोपीला जो क्रिमिनल ट्रायल फेस करत असतो त्याला स्वतःच्या चॉईसचा, स्वतःच्या पसंतीचा वकील देण्याची त्याचा हक्क बनतो. हा हक्क त्याला 303 कलम क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे दिलेला आहे. आता ज्या वेळेला एखादा आरोपी मला असं म्हणतो की मला अमुक एक वकील हवा, त्यावेळेला तो त्याचा हक्क त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडनी शाबूत ठेवलेला आहे. एखाद्या आरोपीला जर खटला सुरू झाल्यानंतर जर वकीलच मिळालेला नसेल तर 304 कलमांप्रमाणे राज्य शासनाची किंवा शासनाची ही राज्य शासनाने त्याला वकील देणं हे अत्यावश्यक असतं. परंतु ती कोणत्या वेळेला ती ट्रायल सुरू होईल त्याच्यावर ते अवलंबून असतं. आज मला वाटतं की मुद्दा हा मुळामध्येच आउट ऑफ प्रपोर्शन चाललेला आहे की वकीलपत्र घ्यावं की वकीलपत्र न घ्यावं. आपली न्याय यंत्रणा सक्षम आहे. प्रत्येक, इवन द डेव्हिल हॅज अ राईट टू डिफेंड हिज ओन केस थ्रू अ लॉयर ऑफ हिज ओन चॉईस. असं असताना त्यांनी वकीलपत्र घ्यावं का न घ्यावं, मुळामध्ये मी असा प्रश्न या दोन्ही वकिलांना विचारू इच्छितो की कसाब किंवा त्याचे नातेवाईक किंवा पाकिस्तानी कॉन्सुलेट यांच्यापैकी या वकिलांकडे कोणी अप्रोच झालं होतं का की आमचं वकीलपत्र तुम्ही घ्या? तुमची वकीलपत्र घेण्याची इच्छा आणि आरोपीची वकीलपत्र देण्याची इच्छा याच्यामध्ये मोठा फरक आहे. वकीलपत्र घेतल्यानंतर किंवा आपण कोणत्या प्रकारे काम करायचं याचे नियम बार काउन्सिलने घालून दिलेले आहेत. एकदा तुम्ही एकदा आरोपीने तुम्हाला वकील म्हणून निवडलं, ते निवडल्यानंतर तुम्ही वकील म्हणून त्यांचं काम करणं आवश्यक आहे, जर तुम्ही वकीलपत्र घेतलं असेल तर. दुसरी गोष्ट, मोठा साहेबांचा जो काही प्रश्न आहे, त्यांना न्यायालयाने नेमलं होतं असं मी बातमीत वाचलं, पण कोणत्या क्षणी नेमलं होतं, कोणत्या कारणाने नेमलं होतं याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाहीये. त्यामुळे मी वकीलपत्र घेणार नाही हा प्रश्न, त्यांना वकीलपत्र देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण कोर्ट, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोर्ट त्यांना वकील म्हणून उभे राहा असं म्हणते. शासनाने जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे
की प्रत्येक आरोपीला जर त्याचा वकील ट्रायल डिफेंड करण्यासाठी नसेल तर त्याला तो वकील पुरवण्याची ही एका आपल्या न्याय यंत्रणेची आवश्यकता आहे, ही गरज आहे. इट्स अ नीड ऑफ द ट्रायल फॉर द फेअर ट्रायल होण्याकरता प्रत्येक आरोपीला, मग तो कुठल्याही, आता आपल्याकडे अनेक प्रकारचे परदेशी नागरिक ह्या अनेक गुन्ह्यांमध्ये आलेले आहेत, पण फेअर ट्रायलसाठी त्याला वकील मिळणं किंवा त्याला हवा तो वकील एंगेज करण्याचा राईट असणं हे कायद्याने तरतूद त्याची केलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत तो ही इच्छा व्यक्त करत नाही की मला अमुक एकच वकील हवा, तोपर्यंत मी वकीलपत्र घेईन की नाही घेईन हा प्रश्न आत्ता चर्चेला घेण्याचं मला कारण वाटत नाही. अगदी मी जातोय मोठा यांच्याकडे. ऍडव्होकेट मोठा, मला सांगा, तुम्हाला कोर्टाने सांगितलं होतं, आता राजीव पाटील अध्यक्ष आहेत बार काउन्सिलचे, काय म्हणाले तुम्ही ऐकलत? कोर्टाने तुम्हाला सांगितलं होतं कारण शासनाची जबाबदारी आहे प्रत्येक आरोपीला वकील देणं, तरी सुद्धा तुम्ही ती नाकारलीत. याचा अर्थ तुम्ही देशातल्या न्याय यंत्रणेचा, न्याय प्रणालीचा, कायद्याच्या प्रोसेसचा अपमान केला असा होत नाही का? अशी गोष्ट आहे, कायद्याचा कधीही मी आजपर्यंत अपमान केलेला नाहीये. ही जे बातमी आहे की ही जी घटना आहे हे माझ्या घरामध्ये मी जिवंत पाहिली आहे यांना मारणार. आणि हे माणसाला, जे माणूस माझ्या भाऊ भावंडांना मारत होता ते मी टीव्ही मध्ये तुमच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. ज्यांचं काही सगळे इनोसेंट होते एकदम, त्यांना मारून त्याला काय मिळालं ते मला माहिती नाही, तो कुठून आला त्याचं मी चर्चा पण नाही करत. पण असं आहे, माझं अंतरात्मा जे आहे, मी पहिला माणूस आहे मग वकील आहे, हे माझं म्हणणं आहे. ऍडव्होकेट मोठा, मला तुम्हाला अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे की वकिलांनी जो निर्णय करायचा असतो तो कायद्याच्या आधारे, बुद्धीच्या आधारे करायचा असतो. तुमचा हा निर्णय भावनेच्या आधारे केलेला दिसतोय, हे कितपत योग्य आहे? आजपर्यंत एखाद्या खुनाला वकील मिळाला असेल, एखाद्या दरोडेखोराला मिळाला असेल, आजपर्यंत जे अतिरेकी हल्ले झाले त्यांनाही वकील मिळालेले आहेत. अशा परिस्थितीत या कसाबच्या बाबतीतच हा तुमचा भावनात्मक जो प्रतिसाद आहे तो कशासाठी आहे? ते कशासाठी आहे? तो एक तर आपला भारतचा नाहीये, आणि त्यांनी जे गुन्हा केलेला आहे ते अत्यंत कंडेमनेबल आहे. ह्याचा मला प्रॉपर मराठी शब्द मिळत नाहीये का, म्हणजे अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत त्याचा उल्लेख घृणास्पद असा तो गुन्हा आहे असं तुम्हाला म्हणायचं. एक मिनिट माझं ऐकून घ्या, एक मिनिट माझं हा, ऐकून बोला घ्या. बोला. ते कसाबचा उल्लेख करतो ना, तर माझ्या समोर आहे ना सीएसटीचे किती लोक ह्याच्यामध्ये पडलेले होते आणि त्याच्यामधून रक्त वगैरे निघत होतं, तेच पिक्चर येतं. म्हणून मी काही सांगू नाही शकत साहेब. अगदी बरोबर आहे, मी तुमची भावना समजू शकतोय. ॲडव्होकेट दिनेश मोठा म्हणतायत की माझी भावना जी आहे मनातली, की कशा प्रकारे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, कशा प्रकारे त्यांनी निरपराध लोकांनी गोळ्या खाल्ल्या, हे तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून मला या नराधमाचं वकीलपत्र घ्यायचं नाही. ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. आपल्यासोबत सगळे पाहुणे असणार आहेत आणि यामधून जे कायदेशीर मुद्दे उपस्थित होतात, नैतिक मुद्दे उपस्थित होतात, त्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक पूर्वी दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का, असा आपला प्रश्न होता. तुम्ही पडद्यावर पाहू शकता, 94% लोक म्हणतात होय, देशद्रोह आहे, दहशतवाद्याचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये. लोकभावना सुद्धा वकीलपत्र नाकारणाऱ्या वकिलांच्या बाजूची आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.